मॅडम नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आता नुकताच या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला, अतिशय छान कार्यक्रम होता. अनेक मुली पारंपरिक पोशाखामध्ये सुद्धा होत्या, बक्षीस समारंभ सुद्धा अनेक मान्यवरांच्या हस्ते पार पाडला. थोडक्यात काय माहिती सांगाल आपण? आपल्या सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 4 तर्फे आज बालिका दिनाचं औचित्य साधून इथे एक छोट्या स्वरूपामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. जागेअभावी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग त्या स्नेहसंमेलनामध्ये घेता येत नाही आणि त्याच्यामुळे आपण इथे विविध दर्शन इथे सादरीकरण केलेलं आहे. स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तू आणि तुझ्यामुळे शिकते आहे. आज प्रत्येक नारी कन्या शाळा असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी की कुणामुळे आपण आज इथे शिक्षण घेत आहोत आणि घेत असलेलं शिक्षण हे उच्च पदावर कसं नेता येईल, आपण त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी कसा करू शकू, हे बीज त्यांच्यामध्ये रोवण्यासाठी म्हणून आम्ही बालिका दिनाचं इथे आयोजन केलेलं होतं. या बालिका दिनासाठी आपले नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या सुविद्यापत्नी माननीय श्री सौ निलिमाताई दाभाडे, तसेच नगरसेविका शोभाताई परदेशी आणि नगरसेविका सोनालीताई दरेकर, त्याचबरोबर श्यामल खानेकर आणि आमच्या माजी मुख्याध्यापिका सुरेखा जाधव मॅडम या देखील इथे येऊन विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी इथे आल्या होत्या आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी इथे उपस्थित असलेल्या सर्व मुलांचं खूप कौतुक केलं. विद्यार्थ्यांना जी कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच त्या पुढे देखील अशाच अधिकाधिक बक्षिसं मिळवण्यासाठी प्रयत्न करतील आणि अशीच साथ, अशीच प्रेरणा, असंच मार्गदर्शन कायम आम्हाला असू देत. हा कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ह्या कायम आग्रही असतात आणि आम्हाला प्रेरणा देत असतात. अशा तिकोने मॅडम आणि त्याचबरोबर सगळे शिक्षक वृंद, कार्यरत असलेले सर्व शिक्षक वृंद, या सर्वांच्या प्रेरणेमुळे, या सर्वांच्या सहकार्याने आजचा बालक दिन हा अतिशय उत्साहात साजरा झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. अशा तिकोने मॅडम यांचा सत्कार करा. अतिशय उत्साही वर्ग शिक्षिका म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटत नाही की त्या पुढच्या वर्षी यांना साहेब मॅडमनी सत्काराचा स्वीकार करावा. या पुढील सत्कार लोमटे मॅडम यांना त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. गणेश ठाकरे सर यांचाही सत्कार आपण करावा. गणेश ठाकरे सरांनी सत्काराचा परिचयाच्या असलेल्या आणि सगळ्या आवडतात त्यांनी करावा असं त्यांना विनंती केली. खूप खूप शुभेच्छा सर्व बालिकांना आणि इथं आलेल्या सर्व पालकांना, तसंच या कार्यक्रमामध्ये उपस्थित प्रमुख म्हणून उपस्थित राहिलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांना देखील या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल आभार. तसेच हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी आणि उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचा मनापासून आभार. काय चाललंय समोर खोलाची घाई आहे सगळ्यांना आणि आता खूप सकाळी झालं ना, 7:30 झालं. बालिका दिनाची आपण खूप दिवसापासून तयारी करत आहोत. त्यामुळे हा कार्यक्रम पूर्ण पार पाडण्यासाठी या सर्व बालिकांनी जो सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल बालिकांचे देखील खूप खूप आभार. शाळेच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला अशा अपेक्षेच्या वतीने काय सांगशील, तुझं नाव सांग. माझं नाव दुर्वा संतोष भेगडे, मी इयत्ता 6वी शिकते.
माझ्या शाळेचे नाव सर सेनापती उमाबाई दाभाडे, प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 4. बरं, आज या ठिकाणी काय होतं? आज या ठिकाणी आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. त्याच्यामध्ये खूप जास्त स्पर्धा होत्या. वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धा होत्या. बरं, आणि मुख्याध्यापकांचं नाव काय आहे? आमच्या मुख्याध्यापकांचं नाव आहे निकिता टीचर. आणि शाळा कशी आहे तुमचे? काय काय उपक्रम असतात वर्षभरात, काय सांगशील? आमच्या शाळेत खूप सुंदर आहे आमची शाळा. त्याच्यामध्ये खूप उपक्रम राबवले जातात. वाढदिवस, जयंत्या, अशा पुण्यतिथ्या असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आणि अभ्यासक्रम पण खूप सुंदर आहे. शाळेची वेळ किती असते आपल्या? आमच्या शाळेची वेळ 10 ते 4:25 असते. आमचे टीचर खूप सुंदर आहे. आम्हाला सर्व शिकवतात. आम्हाला येत नाही ते चांगलं समजून सांगतात. आणि हे शाळे पण खूप सुंदर आहे. ओके, थँक्यू. नाव सांग बरं तुझं? जोया बाबू खाटे, बरं, आणि राहायला कुठे आहेस? नालबंद गल्ली, राजेंद्र चौक. बरं, कितवीला आहेस तू? मी आता 7वीत शिकते. बरं, आणि आज या ठिकाणी कोणता कार्यक्रम होता? सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा केला होता. बरं, आणखी काय काय होतं? आज तू पारंपरिक पोशाखामध्ये आली आहेस. मी आज हिरकणी बनून आले होते. लई छान आजचा कार्यक्रम झाला. वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. शाळेच्या मुख्याध्यापिका कोण आहेत आणि शिक्षक कोण आहेत, काय सांगू शकशील? आमचे शिक्षक शीतळ मॅडम हे आमचे शिक्षक आहेत. ते खूप छान शिकवतात. मॅडम नमस्कार, काय सांगाल आपण? आपली मुलगी खूप आज पारंपरिक पोशाखात आलेली हो, कन्या शाळा ही खूप छान शाळा आहे. तिथं माझी मुलगी चांगली शिकते. चांगलं म्हणजे शिक्षक लोकलही चांगले आहे, लक्ष देतात पोरींकडं. आमच्या मुलींकडं भरपूर त्यांचं लक्ष असतं. आणि शिक्षण खूप, जेवढं पोरी घरात ऐकत नाही तेवढं त्यांचं ऐकतात. आमचं काही अडचणी असल्या तर आम्ही त्यांना शेअर करतो. ते बरोबर पोरींना त्याच्याने मार्गदर्शन करतात. हे सांगतात. धन्यवाद. काय सांगशील मला तू? कितवीला आहेस तू? मी 7वीला आहे सर. बरं, या ठिकाणी कोणता कार्यक्रम होता आज? आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला होता. बरं, आणि तुम्ही पारंपरिक पोशाखामध्ये काय कार्यक्रम होता? आज आमचं शिवबा यांच्या गाण्यावर नृत्य होतं. त्यामुळे आज आम्ही पारंपरिक वेशभूषेमध्ये आले आहोत. बरं, कोणता कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आज? आज वेशभूषा, नृत्य स्पर्धा व आमच्या आठवड्याभर घेतलेल्या सर्व स्पर्धांची बक्षिसं जाहीर केली. बरं, तुला कोणतं बक्षीस मिळालं? मला कविता पाठांतर व हस्ताक्षर. बरं, कितवीला आहेस तू? मी 7वीला आहे. बरं, शाळेबाबत काय सांगशील? माझी शाळा खूप छान आहे. इथं सर्व शिक्षक सर्व अडचणी समजून घेतात. कधी रागवत नाही. चुकलं तिथं मार्गदर्शन करतात. बरं, फक्त मुलींची शाळा आहे नाही? हो. बरं, कितवी ते कितवी वर्ग आहे? 1ली ते 8वी. आणि शाळेची वेळ? 10 ते 4:30. थँक्यू.